90च्या दशकातील एक दिग्गज कलाकार ज्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप पाडलेली होती. वयाच्या 69व्या वर्षी त्यांनी या जगातून अखेरचा श्वास घेतलेला आहे. पाहूया संपूर्ण बातमी. तत्पूर्वी आपण जर तारांगण या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. सुप्रसिद्ध अभिनेते, लोकप्रिय अभिनेते दीनदयाळ तिरंदाज यांचं मुंबईत निधन झालेलं आहे. वयाच्या 69व्या वर्षी त्यांचे निधन झाले. दीनयाळ यांचं गुरुवारी त्यांच्या मुंबई येथील राहत्या घरी निधन झालं होतं. दीनयाळ यांनी त्यांच्या विनोदबुद्धीने आणि पारसी व्यक्तिरेखांना जिवंत करण्यासाठी ओळखल्या जाणारे त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियाद्वारे समोर आली. दीनयाळ यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी देखील त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी पोहोचले. दीनयाळ यांच्या कारकिर्दीबद्दल सांगायचं झालं तर अभिनय विश्वात त्यांनी अनेक वर्ष काम केले. 1984 साली दिग्दर्शक रमेश तलवार दिग्दर्शित दुनिया सिनेमातून त्यांनी अभिनेते दिलीप कुमार आणि ऋषी कपूर यांच्याबरोबर सिनेविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही आणि बॉलिवूडच्या एकापेक्षा एक सिनेमात दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं भरभरून मनोरंजन केलं. अभिनेता शाहरुख खान स्टारर चलते चलते सिनेमात दीनयाळ यांनी रुस्तम नावाच्या प्रेमळ व्यक्तीची भूमिका साकारली होती. त्यानंतर हॅलो ब्रदर सिनेमातील देखील त्यांनी साकारलेल्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. मैंने प्यार क्यों किया सिनेमातील त्यांच्या विनोदबुद्धीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. दिल है के मानता नहीं, क्या कहना, अलबेला, दरार आणि कमाल धमाल मालामाल या सिनेमामध्ये देखील दीनयाळ यांनी भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं होतं. आज त्यांच्या निधनानंतर सिनेविश्वात शोककळा पसरलेली आहे. तेव्हा मित्रांनो, आपल्या तारांगण या मराठी यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते दीनयाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली.